मराठी, आपला विश्वास, आपलं चॅनल। कर्जत येथे टिळक चौकात पेण अर्बन बँक ठेवीदारांचे ठिय्या आंदोलन चालू आहे। अंदाजे 1.5 लाख ठेवीदारांची ठेवी परत द्याव्या आणि नवीन कायद्यानुसार ठेवीदारांना 6 लाखाचे विमा संरक्षण मिळावे म्हणून ठिय्या आंदोलन चालू केले आहे। रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन बँक 23 सप्टेंबर 2010 रोजी बंद पडली। त्यामुळे गेल्या 14 वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील 15,08,280 ठेवीदार यांच्या 610 कोटी रुपयांच्या ठेवी बुडीत निघाल्या। गेली अनेक वर्ष अनेक राजकीय नेते मंडळी यांनी वेळोवेळी तुम्हाला न्याय मिळेल, तुमच्या ठेवी परत मिळतील ही फक्त आश्वासनं दिली, परंतु कृती होताना अद्याप दिसून आली नाही। त्यामुळे पेण अर्बन बँक कृती समिती आणि पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने कर्जत टिळक चौकात 30 सप्टेंबर पासून आंदोलन चालू करण्यात आले आहे। या आंदोलनात पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम हे पण उपोषणाला बसले असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी पोलीस मित्र संघटना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिलेली आहे। त्याचबरोबर आम्ही ठेवीदारांच्या पाठीशी असून पोलीस मित्र संघटना ठेवीदारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी आहे असे आश्वासन यावेळी दिले। पोलीस मित्र संघटनेने पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना पाठिंबा दिलेला आहे। मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पेण अर्बन बँकेच्या बद्दल पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष असो, प्रदेश अध्यक्ष असो व राष्ट्रीय अध्यक्ष, आता तुम्ही तिघेही या ठिकाणी उपस्थित आहात। काय भूमिका आहे पोलीस मित्र संघटनेची? गेले अनेक वर्ष पेण अर्बन संघर्ष समिती हा लढा सुरू ठेवलेला आहे, परंतु त्यांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही जे प्रदेशचा अध्यक्ष असेल, आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष यांनी या ठिकाणी जो आम्हाला उपोषण करण्याचं ठरवलं। शेवटी हा संघर्ष आम्ही गेले अनेक वर्ष करतोय। या संघर्ष समितीमध्ये सुद्धा मी गेले अनेक वर्ष काम करतोय, परंतु जे 1,58,822 जवळजवळ ठेवीदार आहेत आणि या ठेवीदारांचा प्रश्न आहे, हा कोणी एक दोघांचा विषय नसून हा एवढा जवळजवळ 1.5 लाखाच्या वरती ठेवीदारांचा प्रश्न आहे। आणि गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ 1,000 आमचे सभासद जे ठेवीदार आहेत त्यावर ते मृत्यू पावलेले आहेत। म्हणजे शेवटी ते सोडून आम्हाला गेले आणि म्हणून अजून किती लोक जाण्याची वाट आज सरकार बघतोय, तो हे शासन बघतोय, हे प्रशासन बघतोय। म्हणून या ठिकाणी शेवटी हा उपोषणाचा मार्ग या ठिकाणी आम्हाला पत्करावा लागला आणि पोलीस मित्र संघटनेला त्यांच्यावर आम्हाला उतरावं लागलं। आज या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष आलेले, आमचे उपाध्यक्ष या ठिकाणी उपोषणाला बसले, आमचे सर्व ठेवीदार आणि जे आमचे संघर्ष समितीचे पदाधिकारी या ठिकाणी आपल्यासोबत या उपोषणाला इथे बसलेले। परंतु हा उपोषण फक्त या आंदोलन उपोषण नसून पुन्हा एकदा साखळी उपोषण होणार आहे। साखळी उपोषणानंतर काय मार्ग निघणार नसेल तर या ठिकाणी आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष या ठिकाणी त्याचा शेवटचा म्हणजे आपण जो 20 प्रश्नाचा त्यांनी निर्णय घेतला आहे, परंतु तो घेण्याचा वाट या सरकारने बघू नये आणि या प्रशासनाने बघू नये एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो। शेवटी हे आमचे जे काही आज ठेवीदार आहेत त्यांचं तर वय पाहता आपण पाहिलं असेल का बरेचसे म्हणजे मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे 900 ते 1000 लोक आम्हाला या ठिकाणी सोडून गेलेत। म्हणजे जे वयाप्रमाणे निघून गेले, काही टेन्शननी निघून गेले, परंतु आत्ता जर यांचं वय पाहिलं तर आपण पाहिलं असेल तर यांची देखील जाण्याची वाट हे सरकार किंवा हे प्रशासन बघतंय काय, म्हणून आम्ही गांभीर्याने घेतलं। या ठिकाणी पोलीस मित्र संघटनेसुद्धा या लढ्यामध्ये उतरावं लागलं, परंतु जोपर्यंत या आमच्या ठेवीदारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची पोलीस मित्र संघटना गप्प बसणार नाही, एवढंच आपल्या मध्यात सांगतो। आणि या बँकेने या ठेवीदारांच्या पैशातून जे काही जमिनी घेतल्या होत्या त्या जमिनी जवळजवळ 200 एकरच्या वरती जमीन आहे आणि या जमिनी जर विकल्या तर नक्कीच त्याला व्याज असेल, 60% व्याज जर दिला तरी ते पैसे देऊ शकतात आणि बँक देखील चालू होऊ शकते, एवढा पैसा बँकेत येऊ शकतो। परंतु त्या ठिकाणी ज्या RBIने जे उच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील तो परवाना रद्द केला आणि रद्द केल्यानंतर देखील जो विमा कवच असतो त्याचे हप्ते देखील आमच्या ठेवीदाराकडून घेतले गेले, परंतु ते आज विमा कवच देखील द्यायचा ठरवला तर 5 लाखाचा विमा जर दिला, लाखाच्या वरती आमचे या ठिकाणचे ठेवीदार या ठिकाणी मुक्त होतील। परंतु या ठिकाणी गांभीर्याने हे प्रशासन घेत नाही, म्हणून प्रशासनात जाग आणण्यासाठी पोलीस मित्र संघटना या ठिकाणी या आमच्या पोलीस मित्र संघटनेच्या बरोबर आमचं जो काही पेण अर्बन संघर्ष समिती
या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे. परंतु जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पोलीस मित्र संघटना मात्र शेवटच्या टोकाचा निर्णय घेईल आणि यांना न्याय मिळवून देईल एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय श्री. टुडे न्यूज मराठी, आपला विश्वास, आपलं चॅनल.